माझ्या अपेक्षेपेक्षा बोलण्याची वेळ माझ्यावर लवकर आली. मी असं अपेक्षित होतो की आणखीन एक 5 मिनिटं जातील, पण सूत्रसंचालकानं अचानक नाव घोषित केलं. सततच अपेक्षा ठेवली पाहिजे की कधीही आपलं नाव घोषित होईल आणि आपल्याला बोलायला लागेल, पण एका मानसिक प्रक्रियेमध्ये अडकलेलो असतो आपण मंचावर बसलं असताना, आणि तिथं वाट पाहत असतो आपलं नाव कधी विचारलं नाही. थोडंसं आधी आल्यामुळे मी मानसिकदृष्ट्या थोडा तयार नव्हतो. असं म्हणणं योग्य नाही, तयार व्हायला पाहिजे पटकन आणि बोलायला पाहिजे. आपल्या सर्वांना नमस्कार. आदरणीय प्राचार्य वळवी सर, माने सर, माझे सगळे विद्यार्थी जुने आणि सहकारी, हे सगळे आहेत माझ्यासमोर ऐकायला, याचा मला विशेष आनंद होतो आहे. आणि त्यामुळे आज मी जे बोलणार आहे त्या बोलण्याला एक विशेष अंतर्प्रवाह येईल अशी मला खात्री वाटते. परिचित लोक आपल्या श्रोतृवृंदामध्ये असतील तर बोलण्याला निव्वळ औपचारिकता किंवा ज्ञानव्यवहाराचं स्वरूप राहत नाही, त्याला एका आस्थेचं सुद्धा स्वरूप प्राप्त होतं. आणि आस्था नेहमीच मदत करते तुम्हाला काही विचार प्रकटन करायचं असेल तर. सुरुवात फार छान झाली. एका विलक्षण अनुभवातून या संवादाकडं माझा प्रवास झाला. तो अनुभव आधी तुमच्याशी वाटून घेतो आणि मग माझ्या मुख्य प्रतिपाद्य विषयाकडे जातो. आजकाल आपल्याला डोळे मिटून बसण्याची सवय राहिलेली नाही. आपण इतके डोळे उघडे ठेवून जगतो सध्या. डोळे उघडे ठेवून जगणं वाईट नाही, पण डोळे सततच उघडे ठेवून जगणं वाईट आहे. डोळे उघडे ठेवल्यामुळे आपल्यावर जो सध्या अतिरेकी माहितीचा, ज्याला सध्याच्या समकालीन भाषेमध्ये कंटेंट म्हणतात, त्या कंटेंटचा इतका मारा होतो आहे की आपला मेंदू आणि आपलं मन हे आपलं राहिलं आहे की नाही अशी शंका उपस्थित आहे. त्यामुळे डोळे मिटून बसून काही क्षण आपण व्यतीत केले आणि मग आजच्या या संवादाकडे आपला प्रवास झाला, हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची वाटली, कदाचित ती बिनमहत्त्वाची वाटेल अनेक लोकांना, पण जसं आपण डोळे मिटून बसलो होतो तसं आपण हात जोडून बसलो होतो. हात जोडून बसल्यानंतर सुद्धा आपल्याला स्पर्श होत असतो, जो सुद्धा आजकाल अत्यंत दुर्मिळ झालेला आहे. याचा भाषेशी काय संबंध आहे हे मी पुढं बोलताना सांगेनच. पण आपण जेव्हा स्वतःला स्पर्श करतो आणि आपले डोळे मिटतो तेव्हा आपला ठाव लागतो कुठेतरी आपल्याला आत. आणि जोपर्यंत आपल्याला आपला ठाव लागलेला नसतो, आपल्याला आपला पत्ता सापडलेला नसतो, आपल्याला आपला शोध लागलेला नसतो, तोपर्यंत आपण जगण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं योगदान देऊ शकत नाही. मग ते जगण्यामध्ये प्रत्यक्ष असो किंवा जगण्याचा संवाद व्यवहार ज्या भाषेमधून होतो त्या भाषेमध्ये आपलं योगदान असो. आपण अतिशय बेसावध, बेफिकीर, परावलंबी जगत असतो. पहा, आपलं रंजन सुद्धा आपण स्वतःने करून घेऊ शकतो. आपल्याला रंजनाला सुद्धा सतत काहीतरी बाहेरून मिळणारं लागतं, कोणीतरी निर्माण केलेलं, विकत घेतलेलं. एकही माणूस आज आपल्या समाजामध्ये असा सापडणार नाही ज्याचं रंजन विकत न घेतलेलं रंजन आहे. आणि जेव्हा आपण रंजन विकत घेतो तेव्हा आपण रंजन विकणाऱ्या व्यवस्थांना शरण जातो आणि ती व्यवस्था जी लादेल ती भाषा माझ्या खांद्यावरून वाहत असतो. मराठीपुढं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल तर आपण आपला संवाद व्यवहार दुकानांमधून विकत आणतो आहे. त्याच्या संदर्भात आज मला फार आग्रहानं बोलावंसं वाटतं. आजच्या विषयाचं शीर्षक आहे अभिजात मराठी, माझा अभिमान. पण अभिमानानं पूर भरून येईल असं सगळंच काही मी आज बोलणार नाही. माझी अशी कल्पना आहे की या अवकाशामध्ये सगळे मराठी भाषक असतील. सगळ्यांच्या दैनंदिन जीवन व्यवहाराची भाषा मराठी असेल. सगळ्यांना मराठी विषयी आस्था असेल,
अभिमानाचं थोडंसं बाजूला ठेवू आपण, आस्था तरी असेल किंवा. त्यामुळं आपण त्याला मराठी विषयी स्वाभाविकपणे चिंता सुद्धा असेल ती परस्परांसोबत आज वाटून घेते. नेहमी जेव्हा मराठीविषयी बोललं जातं, मी भाषा आणि अभिजात भाषा याच्याकडं येण्याआधी काही प्रस्तावना करतो. नेहमी मराठीविषयी जेव्हा बोललं जातं तेव्हा काही उद्धृत आपल्याला ऐकवली जातात. सुदैवानं आज ती उद्धृत ऐकण्याची वेळ माझ्यावर आली नाही. मी सावधपणे बसलो होतो इथं की कधी ते उद्धृत ऐकायला येतं आणि खरोखरीच मराठीविषयीच्या व्याख्यानाला सुरुवात होते. त्यातले एक उद्धृत असतं सुरेश भटांनी लिहिलेलं मराठी अभिमान गीत, आणि दुसरं उद्धृत असतं संत ज्ञानेश्वरांचं माझा मराठाची बोलू कौतुके तरी अमृतात ही पैजा जिंके. आणि मग आपण असं स्वतःलाच अभिमानानं सांगतो की माझी भाषा कशी अमृताशी पैजा जिंकणारी आहे पहा. त्या अभिमानानं ऊर भरून येऊन आपण वर्गांच्या बाहेर पडतो आणि बाहेर पडलेल्या जगण्यामध्ये मराठी नसते, उद्धृत असतं. नव्या संदर्भानं आपण ज्ञानेश्वरांची ओवी ऐकूया. म्हणजे मराठीच्या अभिजाततेमध्ये माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून माझा काय सहभाग असला पाहिजे याचा पत्ता लागला. ओवी अशी आहे, माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके. मला पहिला हा जो पूर्वार्ध आहे तो काहीसा बिनमहत्वाचा वाटतो. मराठी भाषा बोलणारा माणूस म्हणून आणि शिकवणारा. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके. पुढचा भाग जास्त महत्वाचा आहे. ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. ह्याच्याकडे आपण कधी पाहत नाही आणि सर्वात महत्वाचा भाग हाच आहे. कोणतीही भाषा अमृताशी पैजा जिंकणारी नसते. भाषा बोलणारे आणि भाषेमध्ये सर्जनशील व्यवहार करणारे ते करू शकतात. भाषा ही व्यवस्था, भाषा शिकवणाऱ्यांना माहिती असेल, भाषा ही व्यवस्था ध्वनींना सामाजिक सहमतीनं अर्थ देण्यावर उभी असणारी व्यवस्था आहे. मग भाषा जर चिरकाळ टिकणारी व्हायची असेल, भाषा जर काळाचं कोणतंही आव्हान पचवून जिवंत राहणारी व्हायची असेल, भाषा जर अविनाशी व्हायची असेल, भाषेला व्यापाराकडून, बाजाराकडून आव्हानं मिळायची नसतील तर भाषा वापरणाऱ्यांनी सावध होण्याची गरज आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात ते फार महत्वाचं आहे. ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. मी माझी भाषा अशी सावध, सर्जनशील, प्रवाही, जिवंत ठेवीन की त्यामुळे ती अमृताशी पैजा जिंकायला सिद्ध होईल. प्रश्न माझा आहे भाषेचा नाही. भाषा सर्वांसाठी सारखी उपलब्ध असते. भाषेमध्ये तरतम नसतं, भाषेमध्ये विषमता नसते, मूलतः नसते. समाज व्यवहारांमध्ये ती येते हे सोडून द्या, पण मूलतः भाषेमध्ये तरतम आणि विषमता नसते. भाषेची सामग्री सगळ्यांसाठी सारखी उपलब्ध आहे. भाषेवर सुदैवानं अजूनही सेन्सरिंग नाही आहे. वापरण्यावर म्हणतो, भाषेवर सेन्सरिंग आहेच पण वापरण्यावर नाही आहे. प्रश्न कुठं उपस्थित होतो? मग भाषा वापरण्याविषयीच आपण सावध आणि आग्रही नसतो. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. तिथं काम केलं पाहिजे आणि तिथं कसं काम केलं पाहिजे याच्याविषयी मला जे वाटतं, माझ्या परिप्रेक्षामध्ये, माझ्या मर्यादांमध्ये जे मला वाटतं ते मी तुमच्याशी आज वाटून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. एखादी भाषा अभिजात कधी होते? भाषा शिकणाऱ्यांना, शिकवणाऱ्यांना अभिजात या पदाचा अर्थ माहिती असेल, मी त्याच्या फार खोलामध्ये जात नाही. जात हा शब्द जन्मण्याचं भूतकालीन रूप आहे आणि त्याला अभि हा उपसर्ग लागलेला आहे. अभि या उपसर्गाचा अर्थ आहे कडे आणि जात म्हणजे जन्मलेले. खरं तर हा शब्द
आपण ज्या अर्थानं अभिजात म्हणतो त्या अर्थाचं पूर्ण सूचन करत नाही, पण ससंदर्भ पाहिला तर तो शब्द आपल्याला अभिजातता जी अपेक्षित आहे त्याच्याकडे नेतो. एखादी भाषा अभिजात व्हायची असेल, जसं आपण रामायण महाभारत आदी महाकाव्यांना अभिजात म्हणतो. मराठीच्या संदर्भामध्ये तुकोबांच्या गाथेला, महानुभावांच्या निर्मितीला, ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाला आणि भावार्थ दीपिकेला आपण अभिजात म्हणतो. प्रत्येक भाषा तिच्या तिच्या स्तरावर प्राचीन भाषिक संवादांना, संचिताला अभिजात म्हणत असते. एखादी भाषा अभिजात तेव्हा होते जेव्हा ती भाषा बोलणारा समूह कितीतरी शेकडो हजारो वर्षांचं जीवन संचित आपल्या भाषेमध्ये नोंदवीत आलेलं असतं. भाषा फक्त दोन माणसांनी एकमेकांशी दैनंदिन जीवनामधले संवाद करण्याचं साधन नव्हे. भाषा शक्तिशाली का बनते? म्हणजे मुळामध्ये हावभाव आणि संकेत बाजूला ठेवून आणि त्यांना पर्याय म्हणून अतिशय कॉम्प्लेक्स असणारी, गुंतागुंतीची असणारी भाषा रचना आपण का स्वीकारली? कारण भाषेकडं टिकून राहण्याची क्षमता आहे, भाषेकडं संचित साठवून ठेवण्याची क्षमता आहे. माणसं मरतात, समूह मरतात, संस्कृती नष्ट होतात, पण त्या संस्कृतींचं, माणसांचं, समूहांचं काय टिकून राहतं? त्यांनी स्वतःच्या भाषेत नोंदवलेलं संचित टिकून राहतं. अन्यथा आपल्याला आपले आदिपूर्वज कसे जगले हे समजण्याचं अन्य कोणतंही माध्यम नव्हतं. भाषेमुळे ते आपल्याला मिळालं. पहा ना, स्थापत्य नष्ट झाली, संरचना नष्ट झाल्या, वेश नष्ट झाले, भांडीकुंडी नष्ट झाली, टिकून काय राहिली? भाषा टिकून राहिली. हे खरं आहे की हरप्पा आणि मोहनजोदडो संस्कृतीमधली लिपी अजून उलगडलेली नाही, त्यामुळे ती संस्कृती भाषिक पातळीवर कशी जगत असे हे आपल्याला माहीत नाही, पण कधीतरी ती उलगडे जशी ग्रीकांची आणि रोमनांची लिपी आपल्याला उलगडली. पण भाषा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, कारण भाषा संचित टिकवून ठेवते. जे मेंदू शरीरानं अस्तित्वात नाही त्यांनी त्यांच्या समकालात जीवन कसं समजून घेतलं असेल, हे शरीर नष्ट झालं तरी भाषा लक्षात ठेवते आणि त्याचा आधार असतो आपल्याला. आत्ताच मी रामायणाविषयी थोडंसं वाचन करत होतो. रामायणाविषयी वाचन करत होतो म्हणजे रामचरित्राविषयी नव्हे. तुम्ही पाहिलं असेल सध्या सगळ्या कोल्हापूरवर शरद ऋतू आहे हा. ज्ञानेश्वरांची आणखीन एक ओवी आठवली ती सांगतो आणि मग पुढे जातो. थोडंसं विषयांतर क्षम्य असावं. ज्ञानेश्वरांची ओवी आहे, जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोगळे, ते वेचिता मनो मवाळे चकोर तळले. ज्ञानेश्वर असं म्हणतात की मी भावार्थ दीपिकेतून जो गीतार्थ सांगतो आहे तो श्रोत्यांनी कसा टिकून घ्यावा, तर जैसे शारदीयेचे चंद्रकळे, म्हणजे शरदाच्या चंद्रकळेमध्ये, शरद हा असा ऋतू असतो, अश्विन महिना आहे, शरद ऋतू आहे. आपल्याला आपलं ऋतुचक्र सुद्धा आपल्या भाषेनं सांगितलेलं असतं ते माहीत असावं बरं का. पण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे आपलं ऋतुचक्र नव्हे, ते कलोनियल ऋतुचक्र आहे, वसाहतवादी ऋतुचक्र आहे आपल्यावर लादलेलं. आपलं ऋतुचक्र वेगळं आहे. दुर्गा भागवतांचं ऋतुचक्र नावाचं पुस्तक वाचा म्हणजे आपल्याला ध्यानात येईल. शरद ऋतू आहे, अश्विन महिना, आणि शरद हा पहिला असा ऋतू असतो पावसाळ्यानंतर जिथं आकाश अभ्रांकित नसतं, आकाश आभाळ नसतं. भाषेकडे दोन शब्द आहेत पहा. निरअभ्र असेल, अभ्र म्हणजे ढग, निरअभ्र, आणि शब्द झाला निरभ्र. अभ्र नसतील तर ते आकाश, अभ्र असतील तर ते आभाळ, आणि स्वच्छ आकाश असतं. आणि त्या स्वच्छ आकाशामध्ये चांदणं जमिनीपर्यंत पोहोचू शकत असतं कारण ढगांचा अडसर नसतो.
आणि मग अशा चांदण्याचे कण नुकतीच झालेली चकोराची पिलं टिपत असतात, असा तो दृष्टांत आहे. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणकोगळे, ते वेचिता मनो मवाळे चकोरत लगे. आणि ती पिली असतात, त्यामुळे ती मवाळ असतात. अन्न खाण्याची वखवख आणि हवरटपणा अजून त्यांच्याकडे आलेला नसतो. प्रौढ झालो ना आपण की हवरटपणा येतो, वखवख येते. लहानपणी आपल्याला अन्नाविषयी सानंद कृतज्ञता असते. तर ती पिलं जशी टिपतात ना चांदण्यांचे कण, तसा तू गीतार्थ टीप असं सांगतात ज्ञानेश्वर. भाषेच्या व्याख्यानासंदर्भात हे फार महत्त्वाचं आहे बरं, की तू भाषा नीट वापरली असता, भाषा वापरणारा आणि भाषा दोघेही कसे समृद्ध होतात याचं हे उदाहरण आहे. तर मी शरद ऋतूविषयी सांगत होतो. खूप ठिकाणी सध्या सप्तपर्णी, सातवीण ज्याला म्हणतात, ती फुललेली आहे. उग्र असा मसाल्यासारखा वास असतो त्याला. आणि आपल्या सामाजिक वनीकरणाच्या उद्योगामध्ये काही झाडं बिंडोकपणे लावली जातात. ती महत्त्वाची असतात पण बिंडोकपणे लावली जातात. त्याचं उदाहरण सगळीकडे फुललेले स्पॅथोडिया आणि सातविणी. दिसायला छान दिसतो स्पॅथोडिया. स्पॅथोडिया म्हणजे एक मोठं झाड असतं आणि त्याच्यावर केशरी फुलं उमललेली असतात. सध्या खूप फुललेली आहेत. त्याला पिचकारी म्हणतात मराठीमध्ये, किंवा आफ्रिकन ट्युलिप ट्री म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि सातवेळी फुलली, खूप उग्र वास असतो आणि खूप जणांना त्रास होतो. मला सुद्धा सातवेळीची एक हलकी ॲलर्जी आहे, त्यामुळं घशात खवखव होते, श्वासाला त्रास होतो कधी कधी. मग लोक म्हणतात सातवेळी तोडून टाका, परदेशी झाड आहे. तर मी असा शोधत होतो की सातवीण शोधत शोधत मागे कुठं जाता येतं. तर रामायणामध्ये वाल्मिकींनी सातविणीच्या बहराचा शरदातलं वर्णन केलेलं आहे. आश्वस्त होतो आपण, म्हणजे मी जर सातविणीचा समर्थक असेल तर मी आश्वस्त होतो की सातविणीविषयी वाल्मिकी बोलत असतील तर भारतीय उपखंडाला सातवीण अपरिचित असणार नाही. आणि वाल्मिकी कधी लिहित असले पाहिजे, कसे लिहित असले पाहिजे, तर त्यांनी सातवीण जंगलात पाहून लिहिली नसणार. नागर भागामध्ये सातविणीचं प्लॅन्टेशन असणार, त्याशिवाय वाल्मिकींना त्याचा अनुभव येणं शक्य नाही. त्यामुळं आज नागर भागामध्ये सातवीण असेल तर ते घातक नाही, ते पूरक आहे. क्वांटिटी किती असावी याच्याविषयी मतभेद असू शकतो. तसं आपण ऊसाचं, द्राक्षांचं आणि हापूस आंब्याचं मोनोक्रॉपिंग केलं आहे, तसं सातविणीचं करू नये याच्याशी मी सहमतच आहे. परंतु सातविणीला शत्रू मानू नये, कारण सातवीण आपल्या भूप्रदेशामध्ये हजारो वर्ष वाढत आलेली आहे. आपल्या कित्येक पिढ्या सातविणीनं पाहिलेल्या आहेत आणि आपल्या कित्येक पिढ्यांनी सातविण पाहिलेली आहे. ती आपली शत्रू कशी असेल बरं? असणार नाही. हे साठवून ठेवते भाषा, म्हणून भाषा अभिजात असते. माणसं कशी जगतात, जगणं कशी समजून घेतात, माणसांची अवस्थांतरणं कशी होत असतात, हे सगळं साठवून ठेवते म्हणून भाषा अभिजात असते. आणि त्या अर्थी मराठी अभिजात. आपण ज्या प्रांताला, ज्या भूप्रदेशाला मराठी म्हणून संबोधतो, त्या भूप्रदेशाची हजारो वर्षांची जीवन व्यवहाराची वाटचाल, संचित उलथापालथी, स्थित्यंतरण, अवस्थांतरण किती शब्द आहेत पहा. भाषेनं साठवून ठेवते. आणि आज आपण कसे जगलो या प्रश्नाच्या उत्तरार्थ आपण 2000 वर्ष मागे जाऊ शकतो. त्याला कारणीभूत फक्त भाषा आहे, म्हणून ती अभिजात आहे. दुर्दैवानं मराठीमध्ये, दुर्दैवानं म्हणतो आहे, दुर्दैवानं मराठीमध्ये संचित, जीवन संचित ज्या पद्धतीनं संग्रहित व्हायला हवं ते अनेक क्षेत्रांमध्ये झालेलं नाही, हे खरं आहे. पण अनेक क्षेत्रांमध्ये झालेलंही आहे. त्यामुळे मराठी अभिजात आहे. म्हणजे हे खरं आहे की जसं पश्चिमेकडं ॲरिस्टॉटलियन पॉलिटिक्स झालं, तसं मराठीमध्ये अलंकारशास्त्र झालं, हे खरं आहे. पण मराठीमध्ये विज्ञानाचं इथं कोणी आहे की नाही मला माहीत नाही, पण जसं ॲरिस्टॉटलियन एरामध्ये, ॲरिस्टॉटलच्या काळामध्ये ॲरिस्टॉटलनं वर्गीकरणशास्त्राविषयी काही लिहिलं. वर्गीकरणशास्त्र म्हणजे टॅक्सॉनॉमी.
विज्ञानामध्ये. एखाद्या वनस्पतीला, प्राण्याला, कीटकाला जर नाव द्यायचं असेल तर त्याच्या नाव देण्याची पद्धत आहे. त्याचं आपल्याकडं जसं ते पाळण्यात बाळ घालून बारसं करतात, घुगऱ्या वाटतात आणि आत्या कानात नाव सांगते, तशी भानगड नसते. वनस्पतीला नाव द्यायचं तर त्याच्यासाठी, प्राण्याला नाव द्यायचं तर त्याच्यासाठी अतिशय प्रदीर्घ प्रक्रिया आहे. आणि तुम्ही पहा, सगळी नावं अभारतीय व्यवस्थेमधली आहे. म्हणजे आपल्याकडं टाऊन हॉलमध्ये एक नेवर नावाचा वृक्ष फुलतो, जूनमध्ये फुलतो, आता नाही. त्याचं नाव आहे बॅरेंटोनिया ॲक्युटँग्युला. काय कळणार बरं आपल्याला? बॅरेंटोनिया ॲक्युटँग्युला. तर ते ॲक्युटँग्युला हे नाव का आहे? कारण त्याच्या पानाचा आणि फुलाचा अँगल ॲक्यूट असतो, म्हणून ॲक्युटँग्युला असं. हे आपलं नाव नाही आहे, लॅटिन नाव आहे. तर तसं वर्गीकरणशास्त्राविषयी काही लिहिलेलं नाही आहे आपल्याकडे. आपल्याकडे खगोल विज्ञानाविषयी फारसं काही लिहिलेलं नाही आहे. आपल्याकडं परिसर विज्ञानाविषयी काही फारसं लिहिलेलं नाही आहे. आपल्याकडं मानवशास्त्राविषयी फारसं काही लिहिलेलं नाही आहे. आपल्याकडं तत्त्वज्ञानाविषयी खूप लिहिलं आहे, काव्यशास्त्राविषयी खूप लिहिलं आहे, मानवी संबंधांविषयी खूप लिहिलं आहे, राजव्यवहाराविषयी खूप लिहिलं आहे. पण अशी अनेक विद्याक्षेत्र आहेत ज्या विद्याक्षेत्रांविषयी अजून काम करणं बाकी आहे. मी असं ठरवलं होतं, या व्याख्यानाचा विषय जेव्हा मला महाविद्यालयाकडून कळवण्यात आला, 2 पातळ्यांवर बोलावं. एखादी भाषा अभिजात कधी होते आणि एखाद्या भाषेची अभिजातता कधी टिकते. आता आपल्याला कळलं असेल की अभिजातता ही भूतकालीन कर्तृत्वावर मिळणारी गोष्ट आहे. समकालीन कर्तृत्वावर अभिजातता मिळत नाही. अभिजातता इकडं मला पाहता येत नाही, कारण मी असा उभा आहे, तर या गटाने मला क्षमा करा. या गटाने तर खूपच क्षमा करा. असं भरून पाहतो. नाटक करत असल्यामुळं ना, आम्ही नाटकात असं मानतो किंवा कुठल्याही परफॉर्मन्समध्ये असं मानतो की बसलेला, प्रेक्षागृहामध्ये बसलेला प्रत्येक प्रेक्षक हा तुमच्यासाठी आलेला असल्या कारणानं त्याला सहभागी व्हावं असं वाटलं पाहिजे. नटानं बहुअवधानी असलं पाहिजे दिशांच्या बाबतीत. तर ते थोडंसं आज मला करता येत नाही, कारण डायस सुद्धा, पोडियम सुद्धा असा लोकेटेड आहे की तो असा शार्प अँगल क्रिएट झाला आहे. त्यामुळे तुम्ही माफच करा आजच्या दिवस. अशा एका फाजील विषयांतरानंतर आता आपण विषयाकडे. कधी कधी काय होतं, खूप सैद्धांतिक बोलायला लागलं ना की अनेक चेहऱ्यांवर ताण दिसतो आणि मग असं वाटायला लागतं की आता कधी संपलंय बाबा हे. मग मध्ये मध्ये असं ताणहरण करावं लागतं. तर मी असं म्हणत होतो की भूतकालीन कर्तृत्वावर अभिजातता मिळते, हे खरं आहे. आणि तसं खूप भूतकालीन कर्तृत्व आपल्याकडे आहे, हेही खरं आहे. परंतु अभिजातता टिकायची असेल तर भूतकालीन कर्तृत्व मदतीला येत नाही. पुन्हा ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे, निदैवाची ये परिवरी लोह्या रुतल्या ती सहस्त्रावरी तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्रीची, अशी ओवी आहे. ज्ञानेश्वर, आज खूप ज्ञानेश्वरांच्या ओव्या आठवत आहेत म्हणून उद्धृत देतोय बरं. अन्य ठिकाणी अन्य उद्धृत येणं शक्य होतं. ज्ञानेश्वर कशाविषयी सांगतायत? जैसे कमलकंदा आणि दर्दुरी नांदण खूप एकेची घरी पराग सेविजे भ्रमरी येरा चिखलची उरे तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परिभ्रांतासी कामू विषयावरी. हा मुख्य विषय की ईश्वर तत्व कसं तुझ्यातच असतं आणि तू बाहेर शोधत असतो, तसं करू नकोस असं सांगायचं. साधी गोष्ट आहे. त्यासाठी निदैवाची ये परिवरी लोह्या रुतल्या ती सहस्त्रावरी, म्हणजे एखाद्या श्रीमंत घरातला मुलगा असतो, अपघातानं त्याचे वडील, त्याची आई मृत्यू पावते, आजोबा मृत्यू पावतात आणि त्यांनी त्यांचा जो खजिना आहे ना तो त्या घरात पुरून ठेवलेला असतो. याला माहीतच नसतं
हा तिथंच बसतो, कोणाकडून तरी मागून आणलेलं खातो, काही दिवसांनी लोक द्यायचं बंद करतात आणि मरून जातो. कोणीतरी दुसरं येतं आणि उत्खनन केल्यावर त्याला गुप्तधन सापडतं. जो मालक होता तो उपाशी मेला. असं असतं संचिताचं. संचित समकालीन करता आलं नाही तर संचिताचा काहीही लाभ होत नाही. समकालीन संदर्भांमध्ये बघा, काही वेळा कुठल्या तरी बँकेत अकाउंट काढलेलं असतं वडिलांनी, मुलाला माहीतच नसतं. ते अकाउंट सरकार जमा होतं, मुलापुढं आर्थिक अडचणी असतात. वडिलांची बचत माहिती असती तर मुलाला आर्थिक अडचणी आल्या असत्या का? पण आता असं बघा, मुलाला अकाउंट कळालं, त्यांनी पैसे काढले आणि कसे खर्च करावेत हे न कळता नुसते चंगळी उधळून टाकले, तरी आर्थिक अडचणी राहतीलच की. आज आपल्या पुढे ते आव्हान आहे. आपल्या पूर्वसुरींनी आपल्या पुढे अभिजात भाषेचं एक मोठं संचित ठेवलेलं आहे. मुद्दा असा आहे की आपण ते पुढे कसे नेणार आहोत. आज आणखीन 100 वर्षांनी जेव्हा शहाजी महाविद्यालयामध्ये अभिजात मराठीचा उत्सव साजरा केला जाईल आणि व्याख्यान असेल, तेव्हा त्या वक्त्यापुढे बोलण्यासाठी काय मटेरियल असेल, काय सामग्री असेल, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कुठं कुठं काम करायला जागा आहे मराठीमध्ये, कुठं कुठं फटी राहिलेल्या आहेत मराठीमध्ये, कुठं कुठं मराठी माणसं पूर्ण क्षमतेनं काम करू शकलेली नाही आहेत आणि त्याच्यामुळं भविष्यातल्या अभिजाततेपुढे कोणती आव्हाने आहेत मराठीच्या, हा प्रश्न आपण अत्यंत निकडीनं चर्चेला घेतला पाहिजे. 2 कल्प्रिट्स आहेत मला असं वाटतंय. काही ठिकाणी इंग्रजी पर्यायी असते. गुन्हेगार असं म्हटलं की आपल्याला एकदम फारच अशिष्ट वाटतं. कल्प्रिट म्हटलं की बरं वाटतं. 2 क्षेत्रात काम करायचं राहिलंय असं म्हणतो. एक, मराठी माणूस अत्यंत उत्सवप्रिय असल्या कारणानं तो उत्सवामध्ये इतका मशगूल आहे की त्याला संचितावर कसं काम करायचं हे लक्षात आलं. आणि दुसरी गोष्ट, जे लोक भाषा व्यवहार करतात आणि भाषा व्यवहाराच्या अध्यापन अध्ययन व्यवहारामध्ये आहेत, त्यांनी आपल्या मर्यादा उल्लंघलेल्या आहेत. आणि जे भाषा अध्यापन अध्ययनाचा व्यवहार करतात त्या परिघाबाहेर असणाऱ्या लोकांनी त्या अध्यापन अध्ययनाविषयी कधी रुची आणि आस्था दर्शवलेली नाही. म्हणजे मी पक्षी बघत फिरतो, मला रानफुलं बघायला आवडतात आणि मी शास्त्रीय पद्धतीनं त्याचा अभ्यास व्हावा असा प्रयत्न करतो. नुसते पक्षी बघत फिरायचे, फोटो काढायचे असं एकेकाळी मी करत असे, आता करत नाही. तर मला असं लक्षात आलं की पक्षी बघायचं आहे तर नुसतं पक्षी बघता येत नाही, त्याचं वर्तन बघावं. नुसतं पक्षाचं वर्तन बघता येत नाही, त्याचा अधिवास बघावा, त्याचं अन्नक्षेत्र बघावं लागतं, त्याचे सहकारी, त्याचे शत्रू, त्याच्या थ्रेट्स सगळं बघावं लागतं. आणि एक पक्षी बघणं म्हणजे जीवन बघणं असतं. आणि मग मी माझ्या पक्षी निरीक्षणातलं जे मला निरीक्षणातून लाभलेलं आकलन आहे ते पडताळायला जातो तर माझी भाषा नाही मदतीला आहेत माझ्या. मी जेव्हा महाराष्ट्राचा मानवशास्त्रीय इतिहास वाचतो आणि त्या इतिहासाची तुलना वाङ्मयीन आणि भाषिक अभ्यासाशी करू पाहतो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की अँथ्रोलिंग्विस्टिक्सवर काम नाही झालेलं मराठीमध्ये. फार महत्वाची गोष्ट आहे अँथ्रोलिंग्विस्टिक्स. म्हणजे मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेला भाषेचा अभ्यास मराठीमध्ये नाही उपलब्ध. मग मला काय करावं लागेल? मला एक इंग्रजी मॉड्यूल घ्यावं लागेल, ते मराठीला लावून बघावं लागेल. मला जेव्हा असं लक्षात येतं की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इकॉलॉजिकल चेंजेस होत आहेत, क्लायमेट चेंजेस होत आहेत, हवामानशास्त्रीय बदल होत आहेत, आता आपण अनुभवतोच आहोत. का होत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर माझ्या भाषेमध्ये त्याच्यावर काम नाही झालेलं. आम्ही नाटकासाठी प्रकाश योजना करतो, नेपथ्य करतो, वेशभूषा करतो.
प्रकाश योजना कशी करावी ह्याचं तात्विक आणि सैद्धांतिक तांत्रिक लेखन मराठीमध्ये नाही झालेलं. स्टॅनिस्लॉव्स्की नावाचा एक रशियन थिएटर थिअरिस्ट आहे. स्टॅनिस्लॉव्स्की. आपल्याकडचे सगळे ॲक्टर्स बहुतेक स्टॅनिस्लॉव्स्की मेथडने ॲक्टिंग करतात. त्याच्या खोलात नको जायला, आपण औचित्य नाही म्हणून. स्टॅनिस्लॉव्स्कीचं कॅरेक्टर कसं शोधून काढायचं याच्याविषयीचं पुस्तक आहे. आणि ॲक्टरनं कसं प्रिपेअर करायचं स्वतःला. अँड ॲक्टर प्रिपेअर्स नावाचं पुस्तक. मराठीमध्ये भूमिका शिल्प नावाचा त्याचा अनुवाद झालेला आहे. परंतु मराठी नाट्य परंपरेमध्ये मराठी अभिनेत्यांनी कॅरेक्टर पात्र कसं शोधलं याच्याविषयी एतद्देशीय लेखन नाही आहे. बाकी किस्से आहेत सगळे. झिम्मा नावाचं पुस्तक आहे. लमाण नावाचं डॉक्टर लागूंचं पुस्तक आहे. झिम्मा विजया मेहतांचं पुस्तक आहे. खेळता खेळता आयुष्य नावाचं गिरीश कार्नाडांचं पुस्तक आहे. नासिरुद्दीन शहांचं आत्मचरित्र आहे. कोणीही मी पात्र कसं शोधलं याच्यावर लिहिलेलं नाही, किस्से सांगितलेले आहेत. काय बेजबाबदारपण आहे हा. आम्ही तुमच्याकडे कसं पाहतो, तत्वज्ञ अभिनेता म्हणून पाहतो ना. तर मग तुम्ही असं पुस्तक लिहिलं पाहिजे ज्याच्यामध्ये भविष्यात येणाऱ्या अभिनेत्यांना पात्र शोधण्याची एक प्रक्रिया मिळेल, जशी ती वैज्ञानिक पुस्तकांमध्ये मिळते. किस्से नका सांगू. किस्से आम्हाला वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा वाचायला मिळतात. तुम्ही विजया मेहता आहात ना, तर तुम्ही रंगभूमीची परिभाषा कशी समजून घेतली हे सांगा. त्यात रस आहे मला. किस्से गप्पांमध्ये सुद्धा कळतात, मुद्दा तो नाही. महाराष्ट्राला पश्चिम घाटाची इतकी समृद्ध परिसंस्था लाभलेली आहे. मराठी लेखकांनी परिसंस्थेवर लिहिलेलं नाही. माधव गाडगिळांचा अपवाद सोडला तर मराठीमध्ये इतकं समृद्ध भूशास्त्र उपलब्ध आहे मराठी प्रांतामध्ये. पण मराठीमध्ये जिओलॉजी विषयीचं लेखन नाही, भूगर्भशास्त्राविषयीचं. एखादा नंदाखरींसारखा अपवाद वगळला आणि थोडासा अनिल अवचटांचा अपवाद वगळला तर नाही. आपल्याला बेसॉल्ट का आहे महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये चिरा का सापडतो माहीत नाही. सह्याद्रीचे कडे इतके अभेद्य कसे. मादागास्कारपासून जेव्हा भारत वेगळा झाला आणि एशिया खंडाला येऊन धडकला तेव्हा कोणते परिसंस्थीय बदल झाले नाही मराठीमध्ये उपलब्ध. आईन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी याच्यामध्ये कोणती उत्क्रांती झाली नाही मराठीमध्ये उपलब्ध. नीट न्यूटनची ग्रॅव्हिटी आणि आईन्स्टाईनची ग्रॅव्हिटी काय मूलभूत फरक आहेत नाही मराठीमध्ये उपलब्ध. एखादं पुस्तक असेल अपवादानं. म्हणजे प्रॉब्लेम, समस्या कुठे आहे ध्यानात घ्या. मराठी लोकांनी सगळा नकाराचा सूर लागतो हे मला मान्य आहे बरं का. पण आपल्याकडं काय समृद्ध आहे हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे असं गृहीत धरून मी बोलतो. कारण हे महाविद्यालय आहे आणि महाविद्यालय नेहमी समाज जीवनामधल्या अभावांवर काम करणारी संस्था असते नाही का. एखादा विद्यार्थी महाविद्यालयामध्ये प्रवेश का घेतो, कारण तो ज्ञानव्यवहारामध्ये अभावग्रस्त असतो म्हणून. त्याला सगळं माहितीच असेल तर तो महाविद्यालयात येईल कशाला, आपलं आपलं जगेल की. म्हणून नकाराचा सूर नम्रतेनं मी लावतो. खूप गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला काम करणं आवश्यक आहे आणि तिथं जर मराठी प्रवेशित झाली तर ती चिरकाळची. नाहीतर मराठीला दुर्दैवानं भविष्यकालीन मानवी जीवनामध्ये, मराठी मानवी जीवनामध्ये कोणतंही लक्षणीय स्थान असणार नाही. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या पलीकडं किती वाजले हे विचारण्यापलीकडं आपली भाषा आपल्याला उपयोगाला येणार नाही. भूक लागली हे सांगण्यापलीकडं आपली भाषा आपल्याला मदतीला येणार नाही. ती आणायची असेल तर सगळ्यांनी आपापल्या विद्याक्षेत्रात मराठी आणली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी केली पाहिजे की आंतरविद्याशाखीय आदान प्रदान मराठीत कसं चालेल असं पाहिजे. म्हणजे पुन्हा महाविद्यालय असल्यामुळं मी हे अतिशय जबाबदारीनं आणि आग्रहानं बोलतो की महाविद्यालयामधले वेगवेगळ्या विद्याशाखा असतात, वेगवेगळे विभाग असतात.
त्यांनी एकमेकांसोबत मराठी भाषेला केंद्रवरती ठेवून ज्ञानव्यवहार कसा उत्पन्न होईल हे पाहिलं पाहिजे. सध्या असं झालेलं आहे, त्याचं कारण मला माहीत नाही, प्राचार्य सरांना माहिती असेल, ते प्रशासक असल्यामुळे, की सगळे ज्ञानव्यवहार बेटांवर चालले. प्रत्येक ज्ञानव्यवहाराचे एक बेट आहे आणि ते स्वायत्त आहे त्याच्या बाबतीत. स्थानिक स्वराज्य संस्था असेल, परंतु त्या बेटांमध्ये काही कनेक्टिव्हिटी नाही आहे, आंतरविद्याशाखीय कनेक्टिव्हिटी नाही आहे. आंतरविद्याशाखीय कनेक्टिव्हिटी असेल, आदान प्रदान असेल, तर ते मराठी केंद्रीय आहे. त्यामुळे मराठीची समस्या अशी झाली आहे की मराठीच्या शब्दसंग्रहामध्ये पारिभाषिक भर पडत नाही, क्षेत्रीय भाषांची भर पडत नाही. तुम्ही ऐकलं असेल की नाही मला माहित नाही, वंकी हा शब्द ऐकलाय का कोणी? वंकी नसणार ऐकलं. सेंट्रीमध्ये जेव्हा कॉलम्स किंवा स्लॅब बांधले जातात तेव्हा दोन सळ्या एकमेकांना बाइंडिंग वायरनं फिट केले जातात. ते फिट करण्याचं जे साधन आहे ना, त्याला वंकी म्हणतात. माझे वडील सिव्हिल इंजिनियर होते, त्यामुळे मला हे कळलं. किंवा जेव्हा सिमेंट, खडी आणि वाळू यांचा माल म्हणतात, त्याला माल हा शब्द किती पद्धतीने वापरला जातो बघा. काही नको असलेले अंडरकरंट सुद्धा लक्षात आले. आता मला काही इलाज नाही. शब्द ही अशी गोष्ट असते की ती काय छेडेल, ही स्वभाषेची गंमत आहे ना. शब्द काय छेडेल हे माहित नसतं आपल्याला. तर तो जेव्हा ते सगळं तो माल ओतला जातो स्लॅबवर किंवा कॉलममध्ये किंवा बीममध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये एअर गॅप्स राहू नये म्हणून तो लाकडी साधनानं एअर गॅप्स काढले जातात, त्याला खोचणे म्हणतात. किंवा गवंडी ज्यानं पातळी बघतात, लेवल, त्याला वळंबा म्हणतात. आता मी हे सगळं का सांगतोय, ही उदाहरण आहे. ही क्षेत्रीय भाषा त्या क्षेत्रातल्या लोकांनी उत्पन्न केली, ती मराठीच्या मुख्य आदान प्रदानाचा भाग का नाही बनली? क्रिकेटची परिभाषा मराठीच्या मुख्य आदान प्रदानाचा भाग का नाही बनली? फिल्डिंग लावणे मालसारखाच शब्द आहे नाही का? फिल्डिंग लावणे हा शब्द क्रिकेटच्या बाहेर किती अनवर्थक आहे. विकेट पडली किती अनवर्थक आहे नाही का? अमुक एक माणूस गिराईक झाला किती अनवर्थक आहे. फक्त माल वस्तू विकत घेतानाच माणूस गिराईक नसतो, ते माझं गिराईक आहे असं आपण जीवनात वेगवेगळ्या अर्थानं म्हणतो. म्हणजे भाषा जर समृद्ध व्हायची असेल, सगळी गंमतशीर उदाहरणं दिली मी तुम्हाला, गंभीर उदाहरणं देता येणं शक्य आहे, पण भाषा जर समृद्ध व्हायची असेल तर मूलतः वेगवेगळ्या जीवन क्षेत्रांनी भाषेला कंट्रीब्यूट केलं पाहिजे. मग ते कृतींनी, वर्तनांनी आणि शब्दसंग्रहांनी केलं पाहिजे. तिकीट फाडणं, बिल फाडणं, किती शब्द आहेत पहा, जे मूलतः जीवन व्यवहारातले नाहीत, ते कोणत्या तरी अन्य जीवन क्षेत्रातले आहेत जे मुख्य जीवन व्यवहारात आले, स्वीकारलं आपण त्याला. असे जितक्या क्षेत्रातून शब्द येतील तितकी मराठी समृद्ध होईल. मराठी केवळ कथा, कादंबऱ्या, कविता, नाटकांनी समृद्ध होणार नाही. कुणाचा गैरसमज असेल तर दूर करावा. मी लेखक असून अशी म्हणण्याची जोखीम पत्करतो. कवी कविता लिहितील, कादंबरीकार कादंबऱ्या लिहितील, कथाकार कथा लिहितील, नाटककार नाटकं लिहितील, पण याच आपण लोकांनी फक्त जीवन बनतं का कधी? भाजीवाला, फळ विक्रेता, गवंडी, मेस्त्री, बँकर, सर्व्हिस प्रोव्हायडर्स वेगवेगळे, यांनी नाही का बनत जीवन? मग भाषा फक्त कवींच्या आणि कादंबरीकारांच्या, कथाकारांच्या जबाबदारीवर का सोडून द्यायची आपण? सगळ्यांनी नको का जबाबदारी घ्यायला भाषेची?
आणि कवींनी, कथाकारांनी, कादंबरीकारांनी तरी असं का समजायचं की भाषा ही आमची जबाबदारी आहे? एखाद्या महाविद्यालयाच्या वाङ्मय विभागांनीच का समजायचं की भाषा ही आमची जबाबदारी आहे? भौतिकशास्त्र विभागानं का नाही समजायचं मराठी ही माझी जबाबदारी आहे? वर्तमानपत्रांनी का समजायचं नाही भाषा ही माझी जबाबदारी आहे? टेलिव्हिजन चॅनल्सनी का समजायचं नाही भाषा ही माझी जबाबदारी आहे? मी तुझी मदत केली, तू माझी मदत करशील का? किती घाणेरडी मराठी आहे. मराठीत कधी तुझी मदत करतात का? तुला मदत करतात ना. माझी मदत नाही होत, मला मदत होते ना. हिंदीचं भ्रष्ट अनुकरण करण्यातनं हे आलं. प्रत्येक भाषा तिच्या तिच्या ठिकाणी समृद्ध असते. एक पंजाबी शेर आहे, मैनू तेरा शबाब ले बैठा, रंग गोरा गुलाब ले बैठा. मैनू तेरा शबाब, शबाब म्हणजे सौंदर्य. मैनू तेरा शबाब ले बैठा, रंग गोरा गुलाब ले बैठा. मैनू जब भी तुसी हो याद आए, दिन दहाड़े शराब ले बैठा. आता पहा, मराठीमध्ये दारू म्हटलं असतं ना तर खटकलं असतं. पंजाबीमध्ये शराब आली तर खटकलं नाही. त्या प्रत्येक भाषेचं एक वैभव असतं. कुसुमाग्रजांची एक कविता आहे, असं म्हटलं की काही वेळा विसरत. दूरस्थ कुडी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता. दूरस्थ कुडी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता. खळखळे अवखळे सुके कधी फेसाळे, तरी अखंड शोधे वाट समुद्राकरिता. कवितेचं आणि नदीचं वर्णन एकाच प्रतिमा व्यवहारातून कुसुमाग्रज करतात. त्यातली एक ओळ आहे, खडकाळ प्रांत हा ही जेथून निघाली. नदी कुठून निघाली? तुम्ही उत्तर दिलं का? बरं झालं, मी आपला आत्मसंवाद करत होतो. खडकाळ प्रांत हा ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली. काय वेगळं ऐकू आलं? खडकाळ प्रांत हा, ही कोण? कविता आणि नदी दोघी सुद्धा जेव्हा प्रवास सुरू करतात तेव्हा प्रांत खडकाळ असतो. खडकाळ प्रांत हा ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली. नचरम्य रावळे कला पूर्ण वा घाट, मातीत अंकुरती. पुढचं आठवेना मला, मी आठवलं की सांग. तीरावर तुरळक परी अंकुरती वेली. मुद्दा तो नाहीये. कुसुमाग्रजांना मराठी शब्द उपलब्ध असताना त्यांनी शब्द वापरला अकेली. कोणीतरी म्हणेल की काय माणूस आहे, कुसुमाग्रज ज्ञानपीठ दिलं म्हणे यांना, एक मराठी शब्द नाही सापडला. पण बघा ना, मराठीमध्ये अकेलीचा साऊंड आहे असा शब्दच नाही मराठीमध्ये. म्हणून कुसुमाग्रजांनी शब्द आणला अकेली. आणि अकेलीचा जो फ्लेवर आहे ना तो एकटीमध्ये नाही आहे. अकेलीची जी लय आणि नादमयता आहे ती एकटीमध्ये नाही आहे. एकटीमध्ये एक आघात आहे, एकटी. कारण टन संपतो ना तो शब्द. अकेली कसा आहे बघा, ल म्हणून बघा, अकेली तो पुढं फ्लो होत राहतो. सांगायचं नदीविषयी आहे ना, तर शब्द वाहता पाहिजे. शब्द खटका असणार कसं आहे, हे भाषेवरचं काम असतं. ते फक्त कवींना करू देता कामा नये, ते सगळ्यांनी केलं पाहिजे. हा मुख्य. सर मला मगाशी असं म्हणाले किती वाजताच मला जरा तुम्ही भान द्या मध्ये, आता थांबा खूप झालं, एक 10 मिनिटं चालू. सर मला असं म्हणाले की ग्रंथालयाच्या भूमिकेविषयी सुद्धा थोडंसं काहीतरी सांगा. तर आता जोडून कसं घेता येते मी पाहतो. 2 गोष्टींवर आपण बोललो. आता हे व्याख्यान झालं बघा, 2 मुद्द्यांवर आपण बोललो. एक पहिला मुद्दा असा होता की एखादी भाषा अभिजात बनते कधी,
तिनं काय काय साठवून ठेवलेलं असावं लागतं जेव्हा ती अभिजात बनते. दुसरा मुद्दा आपल्याकडं थोडासा आपण बोलतो थोडासा त्याला एक नकारात्मकतेचं सूर होतं त्याच्यामध्ये. मराठीला जर अभिजात म्हणून टिकून राहायचं असेल तर काय केलं पाहिजे. आता आपण बघूया की ग्रंथालयांची भूमिका काय असते. ग्रंथालय हा शब्द कसा बनलाय, ग्रंथांचं घर असं बनलेलं आहे. पण आता ग्रंथालयांचं रूपांतर ग्रंथांची देवाणघेवाण करणारं ठिकाण असं झालेलं आहे. बघा, शब्द फार जाणीवपूर्वक बनलेले असतात. घरामध्ये आपण आश्वस्त असतो. एस टी स्टँडवर जसे आपण असतो तसे घरात असतो का? एस टी स्टँडवर आपण कधी एकदा गाडी येईल आणि निघून जाऊ, किंवा कधी एकदा निरोप द्यायला ज्याला आलोय त्याची गाडी येईल आणि तो निघून जाईल अशा मानसिकतेत असतो. एस टी स्टँडवरची आपली मानसिकता अस्थायी असते, घरात नसते. घरामध्ये आपण आश्वस्त असतो, सैल असतो, कधी कधी ढिसाळ असतो, रेंगाळलेले असतो. एका खुर्चीवर बसतो, दुसऱ्या खुर्चीवर पाय पसरतो, नाही का. बिछाना झोपायची गोष्ट असली तरी त्याच्यावर जेवतो. टेलिव्हिजन ही पाहायची गोष्ट असली तरी त्याच्यापुढे जेवतो. ग्रंथालयांमध्ये आपण तसं सायढाळ असलं पाहिजे, मुख्य मुद्दा हा आहे. आता सायढाळ कसं असायचं ग्रंथालयांमध्ये, तर ग्रंथालयांमध्ये जाताना आपण आपापली विद्याक्षेत्र जशी सोबत घेऊन जातो, त्यांची बॅगेजेस जशी सोबत घेऊन जातो, तशी उत्सुकता आणि जिज्ञासा घेऊन सुद्धा गेलं पाहिजे. पुस्तकांच्या रॅक समोरून चालताना मला माझ्या विषयाचं पुस्तक दिसतंय का, याच्याविषयी मला याच्यापेक्षा माझी जिज्ञासा जागृत करेल असं पुस्तक दिसतंय का, असं पाहिलं पाहिजे. अन्यथा ग्रंथालय हा केवळ परीक्षा पूरक व्यवहार होऊन बसेल, जसा तो दुर्दैवानं आता झालेला आहे. हे ग्रंथालय ना, जंगलांमध्ये आपण फिरताना बघा, जंगलांमध्ये फिरताना आपण म्हणजे फिरत असो तर जंगलांमध्ये फिरताना अमुक एक झाड बघायचं म्हणून नाही फिरत, दिसल ते झाड अनुभवत जातो, पाहत जातो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तसं ग्रंथालयांमध्ये व्हायला पाहिजे की ग्रंथालयामध्ये जाण्याचा माझा उद्देश माझ्या समजेला कसं प्रगल्भ करता येईल असा असायला. केशवसुतांची एक कविता आहे, ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून चितघन चपला ती जाते, नाचत तेथे लखलखते, त्या गीतीचे ध्वनी उठती झपूर जागले झपूर. काय झालंय, ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून, ज्ञाताचे कुंपण पडलेलं असतं आपल्याला. आपण बघा, तुम्ही शहाजी महाविद्यालयाकडे तुमच्या घरांमधून येत असताना रस्ते बदलून जावं असं कधी बघता का? नाही. सवयीचा सुरक्षित रस्ता आपण धरतो आणि त्याच रस्त्याने कधीतरी रस्ते बदलून पाहावं. तसं ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर माझ्या विषयाचं नसलेलं पण माझी उत्सुकता जागृत करणारं आणि भविष्यात ती शमवणारं पुस्तक शोधत गेलं पाहिजे. ग्रंथालयात आपण पुस्तकांसाठी जातो, माझ्या विषयाच्या पुस्तकांसाठी जात नाही गेलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने ग्रंथालयांनी सुद्धा आंतरशाखीय उपक्रमांचं आयोजन केलं पाहिजे. वेगवेगळ्या विषयाच्या विद्यार्थ्यांना, वेगवेगळ्या विषयाच्या शिक्षकांनी त्यांच्या क्षेत्रातली रोचक पुस्तकं वाचून दाखवली पाहिजेत असं मला वाटतं. जबाबदारी म्हणजे मुलं गोळा करायची आणि त्यांना भौतिकशास्त्रामधलं, मानवशास्त्रामधलं, परिसर विज्ञानामधलं एखादं रोचक पुस्तक मराठीच्या मुलांना विज्ञानाच्या प्राध्यापकांना वाचून दाखवायचं. लक्षात घ्या, वाचून दाखवण्यामुळे फरक पडेल. पुस्तक तुला इश्यू करतो, तो घरी येऊन वाच, फार फरक पडणार नाही. इथं बस माझ्यासमोर आणि मला काय समजले आणि मला काय आवडले हे मी तुला वाचून दाखवतो, फरक पडेल. मानवी आवाजामध्ये शक्ती असते, म्हणून भाषा ही मूलतः ऐकण्याची गोष्ट त्यासाठी आहे ना. हे फार छोटं साधं मी सुचवतो आहे, तुम्हाला कदाचित अधिक उत्क्रांत उपाय सुचत जाते. पण मुद्दा सगळं समराईज करूया, आता सगळ्याचा सारांश काढूया.
आपल्यापुढे मुख्य मुद्दा, मुख्य प्रश्न, मुख्य समस्या, मुख्य आव्हान कोणतं आहे तर मराठीची ग्रहण क्षमता आणि अभिव्यक्ती क्षमता वाढवण्याची गरज आहे. जसं आपण एखादा रिझर्वायर बांधतो म्हणजे तलाव बांधतो आणि मग तलावामध्ये इनिशियली फक्त पाणी साठतं. खूप वर्ष पाणी साठल्यावर त्या तलावाची इकोसिस्टीम होते. मग तिथं जलचर येतात, सरीसृप येतात, ॲम्फिबियन्स येतात, कीटक येतात, पक्षी येतात, झाडं वाढतात आणि मग ते तळं राहत नाही, तो रिझर्वायर राहतो. ती एक परिसंस्था बनते. कोल्हापूरमध्ये कळंबा नावाचा तलाव आहे. ती परिसंस्था बनण्याचं उत्तम उदाहरण आहे. तो निसर्गानं केलेला तलाव नव्हे, तो माणसानं बांधला. पण माणसानं बांधून कित्येक वर्ष झाल्यानंतर तो निसर्गानं ताब्यात घेतला. आता तो तलाव नाही आहे, आता ती इकोसिस्टीम आहे. तिथं फक्त पिण्याचं पाणी मिळत नाही, तिथं जीवन समृद्ध करणारा जलसाठा असतो. भाषेनं तसं व्हायला तर ती अभिजात दर्जा मिळालेली तर राहीलच, पण अभिजात दर्जा टिकवणारी सुद्धा राहील. मिळून काही फायदा नसतो, टिकणं महत्वाचं. तसं आपल्याकडून घडो सगळ्यांनी मराठीसाठी असे सक्रिय प्रयत्न करावेत. आदान प्रदान व्हावं, देवाणघेवाण व्हावी. कारण मूलतः भाषा ये हृदयीचे ते हृदयी घातले अशासाठी जन्माला आलेली आहे. तसे ये मेंदूचे ते मेंदू घातले असं सुद्धा भाषेचं व्हावं. नुसतं हृदयाचा व्यवहार होऊ नये, मेंदूचा व्यवहार व्हावा. कारण मराठी माणसं फार हृदयाचा व्यवहार करणारी लोक आहेत. मेंदूचा सुद्धा व्यवहार व्हावा आणि मराठी शतकानुशतक अभिजात भाषा राहावी. मृत भाषा होऊ नये, जिवंत भाषा राहावी. माणसांना जोडणारी, अवस्थांना जोडणारी, आकलनांना जोडणारी, ज्ञानाला जोडणारी भाषा व्हावी आणि ती सदैव अभिजात राहावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे, आदरणीय प्राचार्यांचे, त्यांच्या सहकार्यांचे, वर्गी सरांचे, सूत्रसंचालकांचे अर्थातच त्यांनी माझा अल्पपरिचय करून दिला. परिचयाला फार घाबरतो. हा परिचय आपणच तो छापून दिलेला असतो आणि तो मग सांगायला की दडपण येतं. किती स्वतःविषयी बोललं जाते. मला तर स्वतःविषयी बोलायला अजिबात आवडत नाही आणि ह्या पत्रिकेमध्ये माझ्या नावासमोर ज्येष्ठ असं लिहिल्यामुळे मी घाबरलो. ज्येष्ठ म्हटलं ना की मार्गदर्शनासाठी घरी बसा, आता आपलं काम संपलं अशी भीती वाटते. पण मला बघून तुम्हाला वाटलं का मी ज्येष्ठ आहे? तर असं काही वाटलं नाही. ठीक आहे, गंमत जमतच होती त्याच्याकडे. तसंच पहा. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. थांबतो.